हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे माझ्या किट्टूज अँड मम्मा चॅनलमध्ये. मी माझ्या 10 महिन्याच्या बाळासाठी पालकची खिचडी केली होती आज पहिल्यांदा. तर तो किती आवडीने खातो आहे बघा. तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. तो आणखीन मागत आहे, बघू शकता. तर मी खिचडीसाठी घेतलेली स्वच्छ धुतलेली पालक, एक छोटा बारीक चिरलेला कांदा, 3 लसूणच्या पाकळ्या आणि 2 चमचे तांदूळ, 1 चमचा मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. गॅसवर कुकर ठेवली आहे, तिला तापून दिलं. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेलं आहे, थोडंसं जिरा आणि त्यामध्ये लसूण आणि कांदा फ्राय करून घेतलेला आहे जोपर्यंत तो गोल्डन ब्राऊन होत नाही. आता त्याच्यामध्ये मी ॲड करते स्वच्छ धुतलेली पालक, चिमूटभर हळद आणि आपले तांदूळ आणि डाळ. त्याला पण मस्तपैकी फ्राय करून घेते. त्या लागेल तेवढ्या प्रमाणात पाणी टाकूया आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली खिचडी किती मस्तपैकी शिजलेली आहे. एकदम टेम्पटिंग दिसते. भातही मस्तपैकी शिजलेला आहे. बाळ आवडीने खाता, असं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकले की तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशन येईल. आता बेबीला सर्व करूया आणि त्यावर थोडंसं तूप टाकूया. थँक्यू फॉर वॉचिंग.